नाही, त्यांचाही प्रस्ताव आलेला आहे, कारण मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. कारण आता कसं आहे, आम्ही दोघं एका स्टेजवर आहे, त्यामुळे ह्यांच्या प्रस्तावाची चर्चा मी जाहीर करणं संयुक्तिक राहील. आणि राष्ट्रवादीचा किती चालता प्रस्ताव हे मी बोलणं संयुक्तिक राहणार नाही. त्यामुळं ज्यावेळी जॉईंट आमचं होईल त्यावेळी बोलता येईल की बाबा त्यांनी पहिला अमका प्रस्ताव दिला होता, एवढं झालं आहे असं मला त्यांनी जर जाहीर केलं असलं तर मला माहीत नाही माझ्या वाचनात. त्यांनी काय जाहीर केलं का तसं काय नाही. त्यामुळे मी बोलणं या चर्चेमध्ये राष्ट्रवादीला गृहीत धरूनच ही चर्चा झाली की कसं? नाही नाही, आता स्वतंत्र चर्चा चालू आहे. शिवसेनेची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, राष्ट्रवादीची स्वतंत्र 5-6 वेळा चर्चा झाली, आम आदमी पार्टीची 2-3 वेळा स्वतंत्र चर्चा झाली, भाकप यांची स्वतंत्र चर्चा झाली. म्हणजे जे अलायन्स आहेत ते आमच्या कमिटीबरोबर 2-3दा बसले, माझ्याबरोबर बसले. त्या चर्चा काय आम्ही प्रेसला सांगितलेल्या नाहीत, कारण त्या इंटरनल आम्ही 2-2, 3-3 तास त्याच्यावर बसलेलो. यातला मूळ मुद्दा असा आहे की हा 4चा प्रभाग झालेला आहे आणि 4चा प्रभाग होत असताना पूर्वीच्या वॉर्डातनं प्रत्येक वॉर्डातनं किमान एक माणूस असला पाहिजे आणि भौगोलिकदृष्ट्या अशा सगळ्या गोष्टीची रचना करून आम्ही निर्णय घेतो आहे. आता वॉर्ड एकदा सुटल्यानंतर उमेदवाऱ्या फायनल करणं वगैरे हा भाग पुढचा आहे. त्यामुळं कदाचित वॉर्ड आमचे फायनल झाल्यानंतर उमेदवारसुद्धा इकडं तिकडं होऊ शकतात. त्या वॉर्डातले त्यांचे उमेदवार काही सक्षम आहेत, त्यांना आपल्याला उमेदवारी त्या ठिकाणी द्यावी लागेल. आणि म्हणून एकूण आम्ही आजचा उद्देश काय की आमची आघाडी झालेली आहे. आघाडीत पण एक तुमचा मित्र पक्ष नाही आहे, त्यामुळे चर्चेला त्यांच्यावर चर्चा केलीच नाही की मग नाही केली चर्चा केली. VB पाटील साहेबांच्या बरोबर चर्चा झालेली आहे माझी. त्यांचा प्रस्ताव माझ्याकडे आलेला आहे, आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे गेलेला आहे. कमिटीबरोबर पण एक प्राथमिक चर्चा 2 वेळा चर्चा कमिटीची पण झालेली आहे. तेव्हा असं नाही की आता वेळ लागतोय ना, काही गोष्टी वेळ लागतात, त्यामुळे होईल ना 5-6 दिवसात. आज जसं आपण शिवसेनेचं समाधान केलं नाही. तसं राष्ट्रवादीचं समाधान झालेलं नाही. माझी इच्छा आहे करायची. काँग्रेस किती जागावर नाही, आता ते जागा वाटप 30 तारखेलाच फायनल होईल. AB फॉर्म ज्यावेळी आम्ही देऊ त्यावेळी तुम्हाला कळेल की नेमक्या जागा काँग्रेस 70 आणि शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी 4 असं. काँग्रेस 100, शिवसेना 50 असं नाही. आजच्या परिस्थितीत आमचं एकमत स्थानिक पातळीवरच झालेलं आहे. त्यामुळं आणि हातकणंगले लोकसभेमध्ये काँग्रेसनं शिवसेनेच्या उमेदवाराचा ताकदीनं प्रचार केला होता. कोल्हापूर लोकसभेमध्ये शिवसेनेनं काँग्रेसच्या प्रचाराचा ताकदीनं प्रचार केला होता. विधानसभेला आम्ही सगळेजण एकजुटीनं, म्हणजे हे स्टेजवर बसलेले आम्ही सगळे एकजुटीनं विधानसभेच्या 10ही मतदारसंघात ताकदीनं त्या ठिकाणी होतो. परवा नगरपालिका नगरपंचायतलाही काही ठिकाणी आमच्या आघाडी झाली, तिथेही आम्ही ताकदीनं होतो. त्यामुळे आमचं एक नॅचरल अलायन्स कोल्हापूरमध्ये या सगळ्या मंडळींचे आहे. त्या नॅचरल अलायन्समधून हा टप्पा पहिला आमचा पार पडलेला.